मी डॉक्टर प्रसाद ओंबासे, जय भगवान प्रतिष्ठान सातारा. डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. संपदाच्या घातपाताची शक्यता त्यांचे कुटुंबीय वर्तवित असताना चाकणकर आणि गोरे ही जोडगोळी डॉक्टर संपदा यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या चांडाळ चौकडीला वाचवण्यासाठी गृह खाते आटापिटा करत आहे. हेच या प्रकरणाचं खरं वास्तव आहे. चाकणकर आणि गोरे यांनी तर लाजलज्जा सोडलेली आहे. मृत संपदा यांची नालस्ती त्यांनी चालवली आहे. फलटणचे पोलीस तर गोरे, निंबाळकर आणि चाकणकर यांच्या सल्ल्यानेच तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये न्याय होईल असे दिसत नाही. जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकर हे चारित्र्यावर बोलतात, हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकर यांचं चारित्र्य काय आहे या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला माहीत आहे. गोरे यांच्या चारच्या कहाण्यांचे धिंडवडे तर हायकोर्टात निघालेले आहेत. आता डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात गोरेंच्या विकृत विधानामुळे मान खटावच्या स्वाभिमानी जनतेची मान शरमेनं झुकलेली आहे.